सावंत, खरं तर पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेस लग्न व्हायचे त्यावेळेस आपल्या मुलीसाठी उंबरीचं झाड आणि गाय असे दान दिले जायचे, कारण माझी मुलगी जर दिलेली आहे ती उंबरं खाईल आणि गायचं दूध पिऊन ते उपजीविका भागेल ह्या उद्देशानं त्यावेळेस त्या जुन्या काळामध्ये परंपरा आज कुलकर्णी परिवार बेंबळेकर यांनी जपलेली आहे. आणि राहुल कुलकर्णी यांनी जे गाय आहे ते आपल्या मुलीला या ठिकाणी दान दिलेले आहे. एक वेगळा उपक्रम या महाराष्ट्रामध्ये नव्हतं, या लग्नामध्ये केला जातो. इकडे वायपट खर्च केला जातो, कोणी आपल्या मुलीला गाडी 4 व्हीलर देत आहे, कोण 2 व्हीलर देत आहे, तर कोण बुलेट देत आहे. परंतु या ठिकाणी जुलम परंपरा बेंबळेकरांनी म्हणजे राहुल कुलकर्णी यांनी जपलेलं आहे. आणि ही गाय आहे ते खरं तर गाय आणि माय असं म्हणलं तर काय वावगं ठरत नाही. आणि जे गाय आहे या गायीला या ठिकाणी आपल्या मुलीच्या सुपूर्द केलं जाते. आपण जे राहुल कुलकर्णी आहे त्यांच्याशी बातचीत होतं. काय वाटतंय की आज जुनी परंपरा तुम्ही आज जपताय? जुनी परंपरा आम्ही चालू केली आहे. गाय आणि माय, जशी आपली मुलगी तशी आपली गाय, आई समान आई समान आपली गाय. काय वाटतं तुम्हाला सुनीचं कल्पना पडत अजून पुढं नाही छान वाटतंय? ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हा स्तुत्य उपक्रम आहे. ह्या लग्नाचे वैशिष्ट्य या ठिकाणी घडलं जाते. आपल्याकडं नवोदित वधू आहे, काय सांगते तुला आज तुझ्या गाय आहे ती तुला आज दिलेली आहे? तर आता बघितलं तर मुलीला आपल्या आणि तुला काय दिले, काय काय माहेरची गाय आहे ती. आपली परंपरा जपण्याचा हा जुनी परंपरा, जुनी संस्कृती, जुनी माणसं आणि खेडेगावातली माणसंच हे करू शकतात. कारण ग्रामीण भागामध्ये गेलं तर कधी लग्न होते आणि कधी होत नाही पण माहीत नाही. आणि गाय तर बघितलं तर ही जिवंत गाय आहे. आता काय त्या हॉटेलच्या समोर असतील किंवा कार्यालयाच्या समोर सुद्धा काही गाय नॅचरल म्हणजे कृत्रिम बनवलेले आहेत आणि ते पण शो पीस म्हणून ठेवलं जातं. परंतु इथं प्रत्यक्षात मात्र जी गाय आहे ती आपल्या मुलीला या ठिकाणी दान दिली जाते लग्नामध्ये. एक वैशिष्ट्य या लग्नामध्ये घडलं जातं. कॅमेरामॅन नाथा सावंत.